पेक्षा एकमेकांना समजून घेण्याची जी गरज आहे त्या दृष्टिकोनातून किरण येलेंचं आजचं जे काही आपण मनोगत ऐकू ते खूप आपल्याला उपयोगी पडेल याची मला पूर्ण खात्री आहे. मी पुढची सगळी सूत्र किरणकडे देते. मिस्टर येले, तुम्ही आहात ऑनलाईन? करते. हॅलो हॅलो, हा किरण येले, तुम्ही आहात का ऑनलाईन? तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही दिसत नाहीये. हॅलो ऍक्च्युली किरणचा होता तू बहुतेक लॉगआउट चुकून झालेला दिसतोय. हा, असं वाटतंय. आता तो 2 मिनिटापूर्वी व्हिडिओ पण दिसत होता. हो हो. हॅलो हॅलो आले हॅलो हा. हॅलो, हा बोला येतोय बोला. हो, येतोय येतोय, फक्त तुमचा व्हिडिओ नाही दिसत आहे. अच्छा, व्हिडिओ हा, आता येतोय. हॅलो, आवाज येतोय पण मला व्हिडिओ नाही दिसत आहे अजूनही. इतरांना दिसतोय का? हा, दिसला दिसला. ओके, चला. हो, सॉरी. तर तसं मी मिस केलं माझा परिचय, आणि ते बरंही झालं एका अर्थाने. हॅलो, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय, तुम्ही बोला. येतोय ना? हो. तर सर्वप्रथम दिसत नाहीये. हॅलो हॅलो, ज्यांना कोणाला दिसत नाही किंवा आवाज कमी येतोय त्यांनी 1-2 मिनिटं जरा थांबा. तो व्हिडिओ गेलेला परत येतो. हा, 1-2 मिनिटं पेशन्स ठेवा, लगेच येईल तो. हा. तर माइंड जिम आणि नीलांबरी जोशी आणि त्यांची संपूर्ण टीम, अनुराधा करकरे यांचा जो उपक्रम आहे हा लॉकडाऊनच्या काळात तो खूप महत्वाचा उपक्रम आहे. आणि म्हणून मी या काळात जे लाईव्ह येणं वगैरे जे टाळत होतो ते इतक्या चांगल्या लोकांनी आणि चांगल्या उपक्रमासाठी मी टाळता आलं नाही. आणि तुमच्या समोर मी आज हजर झालो आहे. समजा मला या आवाज येतोय का? आवाज व्यवस्थित येतोय, तुम्ही बोला. अच्छा, तर मला या अशा संवादाची अजून सवय नाही आहे, त्यामुळे काही त्यामध्ये जर उणिवा राहिल्या असतील, काही जर मध्ये काही डिस्कनेक्ट वगैरे झालं तर त्याबद्दल मी क्षमा कराल. हा वेगळा विषय यावेळी त्यांनी दिलेला आहे माइंड जिमने. मला वाटतं की मानसिक संतुलन आणि त्यावर जे काम करत असतं माइंड जिम, तर स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी कविता ऐकवण्यासाठी मला खरं तर सांगितलं. पण मला वाटतं की कवितेच्या अनुषंगाने जर स्त्रियांबाबत जगणं काय आहे, स्त्रियांची
मानसिकता काय आहे, स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांची मानसिकता काय आणि समाजाची मानसिकता काय आहे, या अनुषंगाने माझं आकलन जेव्हा कविता लिहिताना किंवा त्याबाबत नाटक लिहिताना किंवा आणखीही इतर कॉलम लिहिताना मला काय काय जे आढळलं अभ्यास करताना ते जर सांगितलं तर मला वाटतं या सेशनचा ही डेन्सिटी आहे किंवा याचा जो होणारा कालांतराने होणारा परिणाम आहे तो मला वाटतं तितकासा अजून आपल्याकडे जाणवलेला नाहीये. तो जाणवला असता तर पुढे होणारे दुरागामी जे परिणाम आहेत त्याचा अंदाज घेण्याचा आपल्याकडे थोडासा उशिराच प्रयत्न होतो किंवा तो अभ्यासच मुळात आपल्याकडे कमी होतो. तर याचे लॉकडाऊनचे जे परिणाम आहेत. हॅलो, ते लॉकडाऊनचे जे परिणाम आहेत ते दूरगामी परिणाम आहेत ते हळूहळू आपल्याला लक्षात येतील. सर तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला सर. येतोय ना? हा, कारण हो मला ते एकदम येतोय. आणि इतरांनी आपापले ऑडिओ ऑफ ठेवा. या सेशनची विभागणी अशी केलेली आहे की सुरुवातीला जे प्रास्ताविक असेल ते साधारणपणे विषयाला अनुसरून जे आहेत यामध्ये काही जे लोक आहेत त्यांच्याशी म्हणजे माझा परिचय आहे, माझ्याशी खूप जण अपरिचितही आहेत, त्यांच्यासाठी नवीन असेल. किरण येले हे नावही कदाचित नवीन असेल त्यांच्यासाठी. तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे की माझं ते मला इथे तर हे सादरीकरण करताना बाई आणि पुरुष यातलं नातं, सनातन नातं, स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे समजून घेण्याचा आपण मला वाटतं इथे प्रयत्न मला सांगावंच वाटतं. मला जे समजलेलं आहे ते सांगावंच वाटतं. तर पहिल्या काही कविता सादर करतो ज्यातून तुम्हाला काही अपेक्षित असेल तर तुम्ही त्या अनुषंगाने आपण मग विचार करू लागू आणि मग काही माहिती सांगेन, काही प्रश्न विचारेन, काही एक्सरसाइजेस आपण करू ज्यातून आपल्याला काहीतरी एक स्वतःचं आकलन, स्वतःचं परसेप्शन काय आहे, एक पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा, विशेषत्वाने स्त्री पुरुष नात्यांकडे बघण्याचा आणि स्त्रीकडे पाहण्याचा आणि पुरुषाकडे पाहण्याचा हा आपल्याला स्वतःतून कळत जाईल. म्हणून मला वाटतं ते एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. जे मी ताईंना म्हटलं की तुम्ही पेन आणि पेन्सिल कोणीतरी सगळ्यांनी सोबत ठेवली तर ते आपल्याला अंदाज येईल की आपण कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतोय. त्याचे रिझल्ट काही मी काय त्यानंतर त्याचं आकलन काय आहे, त्या सगळे उत्तराचं सायकोलॉजिकल आन्सर काय होतं त्यानुसार मी त्याचे निकाल सांगेन आणि मग तुम्हाला कळेल की आपण कोणत्या परसेप्शनने एखाद्या गोष्टीकडे पाहतो आहे, कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एखाद्या गोष्टीकडे पाहतो आहे.
ताईंनी जी कविता पाठवली तर ही कवितेचं शीर्षक बाई म्हणजे गुंता. ती कविता अशी आहे की आत आणि बाहेर बाई म्हणजे गुंता, आत आणि बाहेर बाई म्हणजे गुंता, कधी तिचा तिनंच केलेला, कधी तिने बनवलेला, तिचा तिलाच न सुटलेला आणि पुरुषाला न कळलेला, तिचा तिलाच सुटलेला आणि पुरुषाला न कळलेला. दुसरी एक छोटी कविता अशी आहे, बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते, बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते, हात जोडते आणि फुटफुटत पोटातला अंधार पोटात घेते, आणि फुटफुटत पोटातला अंधार पोटात घेते. दुसरी कविता अशी आहे छोटीशी की प्रत्येक बाई वेगळी छातीत आणि पाठीत ब्लाऊज शिवताना आई म्हणायची, प्रत्येक बाई वेगळी छातीत आणि पाठीत ब्लाऊज शिवताना आई म्हणायची, सगळ्या बाया नाही शिवता येत एकाच मापात, त्यात शिवण जरा उसली, त्यात शिवण जरा उसली तरी शील उसण्याचे भय, नवऱ्याकडून वा बघणाऱ्याकडून, नवऱ्याकडून वा बघणाऱ्याकडून. आणखी एक छोटीशी कविता अशी आहे की बाईला कशी कळेना जाग येते सर्वांआधी पहाटे, बाईला कशी कळेना जाग येते सर्वांआधी पहाटे, ती उठते माझघरात जाते, चढता बनवत राहते काही आत, आणि सूर्य माथ्यावर आल्या की वाढते सगळ्यांना ताटा. दुपारी सगळे झोपल्यावर झोपते बाई थोडी, तेव्हा ही बाई जागी होते सर्वांआधी, माझघरात जाते, चूल स्टोव वा गॅस पेटवते, आणि मग सूर्य बुडेपर्यंत बनवत राहते काही आत, आणि वाढते सगळ्यांना अंधारल्यावर ताटा. मी नेहमी दचकतो विचाराला की बाई नक्की काय पेटवत असेल आत, बाई नक्की काय पेटवत असेल आत, आणि काय वाढत असेल तुमच्या ताटात, काय वाढत असेल तुमच्या ताटात. दुसरी कविता आता सुगळे इथे खूप अधिक स्त्रिया दिसत आहेत मला, आया बहिणी दिसतात, पण त्यांना वाटत असेल हे बाईविषयी आम्हाला काय सांगणार, तर खूप बायकांना माझा असा दावा आहे की माहित नसतं. काय नाही ते असं मध्ये आधी जाते. हॅलो हॅलो हॅलो, हा तुमचा आवाज येतोय सर, तुम्ही बोला. तर खूप जणांना वाटत असेल की हे म्हणजे बाईविषयी काय सांगणार, तर मला असं वाटतं की खूप वेळा आपल्याला आपल्याला माहित नसतो, आपल्याला चेहरा दिसत असतो आरशात, आपली पाठ दिसत नसते, तसंच आपल्या मनातल्या गोष्टी खूप माहित नसतात, आणि आपली शरीर रचना आणि अनेक गोष्टी असतात ज्या माहित नसतात. मला काही गोष्टी विचारायला आवडेल इथल्या लोकांना की अनेक वेळा असं होतं की तुम्ही पाहिलं की पुरुषांचे कपडे आणि सगळ्या वस्तू एकाच ठराविक रंगातल्या असतात, मात्र स्त्रियांचे कपडे वस्तू अगदी छत्र्यांपासून चपलापर्यंत सगळ्या रंगीत असतात. यामागचं कारण माहिती आहे का तुम्हाला? आणि पण नाव येत होतं. असं म्हणता येईल की
त्याच्यावर नाही चालू झालं. अनेक स्त्रिया वायफाय वर नाही झालं. विद्या शेवाळे, तुम्ही तुमचा ऑडिओ बंद करा. थोड्या गोंधळलेल्या वाटतात. म्हणजे अनेक वेळा स्त्रियांचे गाडीचे अपघात जरा जास्त होतात. म्हणजे पुण्यातल्या स्त्रिया आपण पाहिल्या असतील तर दोन्ही पाय असं आपण पडू की काय या आत्मविश्वासानेच बाहेर काढून त्या ड्रायव्हिंग करत असतात. तर हे खूप जण पुरुषांना हास्यास्पद वाटतं, पण यामागे एक सायंटिफिक कारण आहे. किंवा स्त्रिया खूप बोलतात, भरपूर बोलतात, यामागे एक काहीतरी सायंटिफिक कारण आहे. एक प्रसंग तुम्ही खूप वेळा सिनेमा नाटकात पाहिला असेल की स्त्री काहीतरी सांगत असते आणि पुरुष तिचा नवरा पेपर वाचत बसलेला आहे आणि तो तिच्या सांगण्याकडे लक्षच देत नाही आणि ती शेवटी कंटाळून बोलते की हे नेहमीच आहे, मी काहीतरी महत्वाचं तुम्हाला सांगत असते आणि तुम्ही ते दुर्लक्ष करत असता. तर हे असं का घडतं? म्हणजे हा प्रसंग अनेक नाटकात आणि सिनेमात तुम्ही पाहिला असेल आणि तो काही वेळा त्यामध्ये काहीतरी अशा घटना आहेत, काहीतरी अशी संरचना आहे, आपल्या मेंदूची संरचना आहे, स्त्री पुरुषांच्या मेंदूची संरचना ती थोडीशी वेगळी आणि ती यामागे कार्य करते आणि त्यातून अनेक अशा गोष्टी घडतात की ज्या तुमच्या वर्तनात फरक करतात. त्यामुळे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या वर्तनात फरक पडत जातो आणि ते वर्तन अफेक्ट करत जातं तुमच्या रोजच्या जगण्यावर. रोजच्या जगण्यावर अफेक्ट करत जातं आणि मग ते रोजच्या जगण्यावर त्याचा अफेक्ट झाला की मग तुमच्या ऑब्विसली नात्यावर फरक पडायला लागतो. नात्यावर फरक पडायला लागतो की मग विसंवाद व्हायला लागतो. त्याच्या विसंवादापासून वाद व्हायला, वादाचं रूपांतर नेहमीसारखं, आणि या सगळ्याचा परिणाम एकूण समाज व्यवस्थेवर पडतो. एक गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, अशा अनेक गोष्टी घडायला लागल्या नात्यांमध्ये की मग त्याचा संपूर्ण परिणाम एक समाज व्यवस्थेवर पडत जातो आणि समाजाची विचारधारणा बदलत जाते. आता तुम्ही मागे जे पाहिलं असेल, गेले 10 वर्षात तुम्ही एकूण अंदाज घेतला असेल तर स्त्रियांचं मोलेस्टेशन खूप वाढलेलं आहे. म्हणजे एकीकडे स्त्रिया आत्मनिर्भर झालेल्या आहेत, त्यांची प्रगती होत आहे, पुरुषांपेक्षा त्या पुढे गेलेल्या आहेत, अभ्यासापासून नोकरीपर्यंत, व्यवसायापर्यंत, आणि तरीही त्यांना तसं रेकमेंडेशन, तो जो सन्मान मिळायला पाहिजे, आत्मसन्मान मिळायला पाहिजे, तो मिळत नाही. या उलट त्यांचं एक्सप्लॉयटेशन होत आहे. बलात्काराचे केसेस वाढत आहेत, मोलेस्टेशनचे केसेस वाढत आहेत. याचं कारण काय? हे सगळं पाहताना अनेक काही पुस्तकं हाती लागली, ते वाचताना याची उत्तर मिळत गेली आणि मला वाटतं त्यातून हे काही लेख जे अनेक वृत्तपत्रात आले त्याचे सगळे निष्कर्ष मी सांगतो आहे. एक कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही रांगोळ्या पाहिल्यात कधी? तुम्ही रांगोळ्या पाहिल्यात कधी? छान असतात नाही? बाया काढतात त्या. तुम्ही रांगोळ्या पाहिल्यात कधी? छान असतात नाही? बाया काढतात त्या. सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जोडून. माफ करा, म्हणजे हे माहित असेलच तुम्हाला, पण 2 बोटांच्या चिमटीत चरचर जेव्हा पिळली जाते रांगोळी तेव्हा तयार होते एक शुभ्र रेष. हे मात्र तुम्हाला नक्कीच माहित नसेल. पण ते जाऊ दे, ते तितकं महत्वाचं नाही. तितकं महत्वाचं नाही. तर तुम्ही रांगोळ्या पाहिल्या असतीलच, बाया काढतात त्या. सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जोडून त्या तयार करतात एक रेखीव चौकोन आणि त्या चौकोनात पुन्हा 4 चौकोन समान आणि नक्षीदार. पुन्हा माफ करा, म्हणजे हेही तुम्हाला माहित असेलच, पण ते 4 चौकोन कोणते हे मात्र तुम्हाला नक्कीच माहित नसेल. पण तेही जाऊ द्या, तेही तितकं महत्वाचं नाही.
तर तुम्ही रांगोळ्या पाहिल्या असतीलच, बाया काढतात त्या सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जोडून तयार करतात एक रेखीव चौकोन, आणि त्या चौकोनात पुन्हा 4 चौकोन समान आणि नक्षीदार, सासर, माहेर, नवरा आणि मुलांचे. मग त्यात भरतात त्या छान रंग गालीचे पसरावीत तसे. त्या घरातला रंग त्या घरात पडणार नाही याची जीवापाड काळजी घे. म्हणजे तसं हेही पाहिलं असेलच तुम्ही, पण या धडपडीत कधी कधी मधली सफेद रेषा दबली जाते, पुसट होते किंवा नाहीशीच होते दोन रंगांमध्ये. हे मात्र नीट पाहिलं नसेल तुम्ही. पण तेही जाऊ द्या, त्या रेषेचं तितकं महत्वाचं नाही. तर तुम्ही रांगोळ्या पाहिल्या असतीलच, बाया काढतात त्या सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जोडून तयार करतात त्या एक रेखीव चौकोन, आणि त्या चौकोनात पुन्हा 4 चौकोन समान आणि नक्षीदार, आणि मग त्यात भरतात छान रंग गालीचे पसरावेत तसे. आणि रांगोळी पूर्ण झाल्यावर बाया ठेवतात एक दिवा मधोमध तेलानं भरलेला. तो जास्त वेळ तेवावा म्हणून पणतीनं तेल खावं नये म्हणून, तो जास्त वेळ ठेवावा म्हणून आणि पणतीनं तेल खाऊ नये म्हणून तो दिवा भिजवत ठेवतात दिवस रात्र आधी. मग पणती तेल खात नाही, दगीने पणतीला तडाही जात नाही. तो दिवा ठेवताना किंवा दुसऱ्या दिवशी रांगोळी धुवून काढताना, तो दिवा ठेवताना किंवा दुसऱ्या दिवशी रांगोळी धुवून काढताना जमिनीवर रंगांचे माग दिसताच त्या थबकतात एक क्षणभर. त्या नेमक्या क्षणी तुम्ही त्यांचे डोळे पाहिलेत कधी? त्या नेमक्या क्षणी कधी तुम्ही त्यांचे डोळे पाहिलेत? जाऊ द्या, नसतील पाहिलेत तुम्ही, तरीही तितकं महत्वाचं नाही. तर आता तुम्ही म्हणाल की यात महत्वाचं तरी काय? तर आता तुम्ही म्हणाल की मग यात महत्वाचं तरी काय? तर महत्वाचं हे की दुसऱ्या दिवशी रांगोळी भरून टाकली तरी जमिनीवर दिसत राहतात रंगांचे माग. महत्वाचं हे की दुसऱ्या दिवशी रांगोळी भरून टाकली तरी जमिनीवर दिसत राहतात रंगांचे माग. मात्र ज्या शुभ्र रेषांनी बनवलेली असते सुबक नक्षी, त्यांचा माग उडत नाही मागे कुठेच. उलट त्या जागी एक रिकामी पोकळ काळीशार रेष फिरत राहते रंगांच्या आधेमध्ये नकोशी. बाईला वाटत असावं, ती रिकामी पोकळ काळीशार रेष म्हणजे आपण भरलेल्या नक्षीदार रंगीत संसारातली. इतकेच महत्वाचे, हे इतकेच महत्वाचे. एक शेवटची कविता ऐकवतो, सुरमई नावाची, जी खूप कालिदास एकच मिनिट सर, एकच मिनिट सर. हॅलो हॅलो हॅलो, आपापले व्हिडिओ, आपापले ऑडिओ बंद करा. हॅलो तुम्ही 10 वेळा सांगितलं ऑडिओ बंद करा म्हणून. हॅलो, आपापले ऑडिओ बंद करा. सर मी इथनं करते, मग तुम्ही तुमचं ऑन करून करा. हा सर, तुम्ही बोलू शकता आता. सर तुम्ही बोलू शकता आता, तुमचा अनम्यूट करा आणि बोला. हॅलो, माझा आवाज येतोय? हो, तुमचा आवाज येतो आता. येतो हा माझा सर, आवाज? तुम्ही बोला आणि बाकीच्यांनी प्लीज ऑडिओ बंद करा. तर गमत असे की या हा, मी एक कविता ते ऐकत होते, ते राहून गेलं. तर सुरमई नावाची अशी कविता आहे की तुम्हाला सुरमई माहित आहे? तुम्हाला सुरमई माहित आहे? अरे वा,
बरोबर. चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहित नाही. पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमई विषयी? पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमई विषयी? ती अरे, तुम्हाला तर सगळंच माहित आहे की. म्हणजे तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचं मांसलपण, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते. आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते. तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते, किंवा एखाद्या पार्टीत तिला कसं सर्व करावं ते. पण म्हणून तुम्हाला सुरमई विषयी सगळंच माहित आहे असं वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहित. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहित नाही. तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहित नाही. तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहित नाही. आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उडघाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही. एक सांगतो, रागवू नका. एक सांगतो, रागवू नका. तुम्हाला खर तर सुरमईची फक्त चव माहित आहे, सुरमई नाही. आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच, अगदी तेच बाईच्याही बाबतीत तुम्हाला बाईची फक्त चव माहित आहे. तर या अशा कविता आहेत या बाईच्या कवितामध्ये. आणि त्यानंतर मोराची बायको हे पुस्तक आलं. आणि या सगळ्यात मला वाटतं की खूप अनेक मानसशास्त्रज्ञांना वाटलं की याच्यात मानसिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर तो तेव्हा झाला नव्हता. कदाचित माझं ऑब्झर्वेशन असावं, त्यातून या सगळ्या आल्या. पण नंतर जेव्हा असं व्हायला लागलं, खूप जण बोलायला लागले. मोराची बायको कथेमध्ये पण कथामध्ये अनेक ठिकाणी ते आलेलं आहे. काही ठिकाणी मी ते वाचून दाखवतो. काही उतारे आहेत त्याच्यामध्ये असं आलं की शास्त्रावर आपण बोलतोय की काय असं वाटतं. तर ते माझं आकलन होतं, एक लेखकाचं आकलन होतं. आणि मला वाटतं लेखक त्याच्या परीने काहीतरी स्टेटमेंट करण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत असतो. तर ते स्टेटमेंट ज्याच्यात अशी होती वेगवेगळी, अशी एक मोराची बायको नावाची कथा आहे. ती लहानपणापासून तिला मोर आवडत असते. एक लहान मुलगी असते, तिला मोर आवडत असतो, तिला स्वप्नात येत असतो. आणि मोठं होता होता ती मोराविषयी खूप तिला ते आकर्षण वाढत जातं. घरातल्यांना वाटत राहतं की हे आकर्षण संपत जाईल. आणि ती स्वतःला मोराची बायकोच समजू लागते आणि त्याचा शोध घेऊ लागते. अशी ही कथा आहे. मग ती एक फॅन्टसी आणि वास्तव असं मिक्सिंगची कथा आहे ती. आणि ती जंगलात जाते मोठी झाल्यावर एक पिकनिक म्हणून, आणि तिला तो मोर सापडतो. आणि मग काय होतं, ती ही कथा आहे मोराची बायको. तर या कथेमध्ये काही गोष्टी अशा आल्या मानसशास्त्रावरच्या. तेव्हा अनेकांनी फोन केला की तू मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहेस का? आणि तसं नव्हतं. ते जे आलं ते आकलनातून आलं, काही अभ्यास करताना आलं, आणि ऑब्झर्वेशन मधून आलं. तर एका ठिकाणी ती असं उतार आहे की मग एक दिवस ती घटना घडली. ती 20-21 ची असेल. एकदा घराला रंग देताना रंगारी तिच्या खोलीतल्या भिंतीवरचं मोराचं मोठं चित्र काढायला गेले, तर ती एकदम ओरडलीच त्यांच्यावर. म्हणाली, का काढता ते चित्र? चित्र न काढता भिंत रंगवता येत नाही का तुम्हाला? बाबांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. हे वेड सोड. अगं, पशु पक्ष्यांशी कुणी लग्न करतं का? तर ती इतकंच म्हणाली, तो पक्षी नाहीये. तर आई उसळलीच एकदम. मूर्खासारखं बरळू नकोस.
मोर पक्षी नाही तर काय आहे? आश्चर्यानं तिने आईकडे पाहिलं. एवढे दिवस मोराशी लग्न करणार म्हटल्यावर तिने आईला हसताना पाहिलं होतं. मोराची बायको म्हणून चिडवताना पाहिलं होतं. हसत दुसऱ्यांना सांगताना पाहिलं होतं ही मोराची बायको. कधी तर लाजतानाही पाहिलं होतं. पण रागवताना कधीच पाहिलं नव्हतं. तिला खूप बोलावंसं वाटलं, पण काय बोलावं हे तिला कळेना. ती फक्त एवढंच म्हणाली, तो पक्षी नाही आहे आई. तो हसतो, खेळतो, बोलतो माझ्याशी लहानपणापासून. आई आता जास्तच उखडली. म्हणाली, बोलतो? मग काय बोलतो ते तरी कळू दे आम्हाला. ती गप्प राहिली. हे बघ, तुला लहानपणापासून मोराची बायको बोलायचो ती गंमत होती. पण लग्न संसार म्हणजे गंमत नसते बाई. लहानपणी सगळ्याच मुली भातुकलीत बाहुल्याशी लग्न करतात. बाहुला नसेल तर खेळातल्याच कुठल्या तरी मुलाशीही लग्न करतात. पण म्हणून मोठं झाल्यावर त्या मुलाशी संसार नाही करत कुणी. कारण तो मुलगा म्हणजे बाहुलाच असतो दुसरा. बाई ग, लहानपणाचं खूड काढ डोक्यातून. पशु पक्ष्यांशी लग्न आणि संसाराच्या गोष्टी पंचतंत्रात असतात, खऱ्या जगात नाही. ती खूप शांतपणे संयत आवाजात म्हणाली, तो पक्षी नाही आहे, तो माणूस आहे. हो, पाहिलंय मी त्या माणसाचं चित्र. आई किंचाळलीच एकदम. शरीर पुरुषाचा आणि पिसारा मोराचा. हो ना? आईनं तिचं वाक्य पूर्ण केलं. म्हणजे आईनं ते चित्र पाहिलं. म्हणजे बाबांनीही पाहिलं असणार. तिनं बाबांकडे पाहिलं. ते समजावणीच्या सुरात म्हणाले, त्या दिवशी रात्री ती बिचकून जागी झालीस आणि ते चित्र काढलंस. तुला स्वप्नात दिसला असावा बहुतेक. पण स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या होत नसतात. स्वप्नातला पुरुष तुला कुठेच सापडणार नाही. आई म्हणाली, पोरी, अगं मनातलं चित्र बाहेर शोधू नये आणि दिसलं तरी जुळवून पाहू नये. मनातल्या चित्रात आणि खऱ्या माणसात काही फरक असतोच नेहमी. इतका वेळ गप्प बसलेली आजी म्हणाली नेमक्या वेळी, पोरी, एक गोष्ट लक्षात ठेव. माणसाला जोवर पूर्णत्वाचा ध्यास आहे तोवर तो दुःखी कष्टी असला तरी आनंदी आहे. पूर्णत्वानंतर एक भली मोठी पोकळी वाट पाहत असते त्याची. काही उरत नाही पोरी पूर्णत्वानंतर. नीट बघ, जगातली प्रत्येक गोष्ट अपूर्ण असते. ज्या दिवशी तिला पूर्णत्व लाभतं त्या दिवशी ती संपते आणि नव्यानं जन्म घेते. स्त्री पुरुष नातं ही शरीरातल्या आणि मनातल्या अपूर्णत्वावरच टिकून आहे. म्हणूनच तर ध्यास लागतो पूर्णत्वाचा. आणि म्हणूनच पूर्णत्व लाभतं तेही क्षणभरच. ते चिरकाल लाभलं तर सृष्टीच संपून जाईल. तर हे माझं आकलन आहे आणि मला वाटतं ते बहुतांशी अनुभवातून आलेलं असावं किंवा अनेक गोष्टीतून आलं असावं. आणि त्यानंतर मग वाचताना मला खूप अनेक पुस्तकं लागली जी तुम्ही नोट करून घेऊ शकता. तुमच्या समोर कागद आहे आणि ती जरूर वाचा. मला असं वाटतं खूप महत्वाची पुस्तक आहे. पुस्तकांचं नाव आहे द फिमेल ब्रेन. लेखक आहेत ब्रिजेंटाईन. या सगळ्यांचे उल्लेख इथे असतील. द मेल ब्रेन, ब्रिजेंटाईन. आणि नंतर मी आता बोलताना सांगेन की अनेक खूप गोष्टी आहेत. खूपच पुस्तक आहेत. एक शोधलं गेलं तर तुम्हाला ती सगळी लिंक दुसऱ्या पुस्तकांची मिळत जाते आणि मग तुमचा अभ्यास होत जाईल. या सगळ्या गोष्टी ज्या संक्षिप्त स्वरूपात मी तुम्हाला इथे सांगणार त्या सगळ्या तिथल्या आहेत. काही खूप गमतीशीर गोष्टी आणि काही खूप गंभीर गोष्टी आहेत. म्हणजे गमतीशीर गोष्टी आहेत की स्त्री दिवसाला 20,000 शब्द बोलते आणि पुरुष जो आहे तो दिवसाला 7,000 शब्द बोलतो. तर हे मी हसतोय खरं, पण यामागे सायंटिफिक रिझन आहे. नंतर स्त्री असं एक सर्वेक्षण केलं गेलं की स्त्री जे कपडे निवडण्याला वेळ लावते त्याची मोजदाद केली ऍव्हरेज तर आयुष्यभरात किती भरेल. तर केली तर आयुष्यातला 1 वर्ष वेळ ती कपडे निवडण्यात
किंवा त्याचा विचार करण्यास घालवत नाही. या उलट गंभीर गोष्ट अशी आहे की तिच्या, आणि ती कोणालाही लक्षात येत नाही, लक्षात घ्या की स्त्रीच्या मासिक पाळीचा जो वेदनादायी काळ आहे त्याचा जर काउंट केला तर आयुष्यातली 4 वर्ष ती या वेदना सहन करत नाही. खूप गंभीर गोष्ट आहे ही, आपल्याला माहितच नाही, आपण त्यावर विचार करतच नाही. त्यावर आपण विचारच करत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की तिच्या स्त्रिया वर्षात 30 ते 64 वेळा रडतात. बरं, या सगळ्या मागे वैज्ञानिक कारण आहे जे मी तुम्हाला सांगतो. नंतर स्त्रियांचं हृदय दुप्पट वेगाने, पुरुषांपेक्षा दुप्पट वेगाने चालत राहतं. त्यांच्या पापण्याही दुप्पट वेगाने धावत असतात. आणि वैज्ञानिक कारण असं आहे त्यामागे, आणि ते खूप महत्वाचं आहे की स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मेंदूची संरचना ही वेगळी आहे. म्हणजे आहे संरचना एकच आहे, फक्त त्यामधल्या संदेश वाहिन्यांचे जे जाळे आहे ते स्त्रियांच्या मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूस असतं, जास्त असतं, आणि पुरुषांच्या मेंदूत पुढील आणि मागील बाजूस संदेश वाहिन्यांचे जाळे जास्त असतात. स्त्रिया विचार करताना किंवा कोणतीही कृती करताना किंवा एकूणच वागण्यात दोन्ही बाजूच्या मेंदूचा जास्त वापर करतात. डाव्या बाजूचा 2 मेंदू आहेत, डाव्या बाजूचा आणि ज्या उजव्या बाजूच्या मेंदूचा जास्त वापर करतात. पुरुष मात्र डाव्या बाजूच्या मेंदूचा जास्त वापर करतो. त्यामध्ये लिम्बिक सिस्टीम नावाची एक संरचना असते. हा संदेश वाहिन्यांच्या जाळ्यामध्ये आणखी इनर जाळं असतं. ते लिम्बिक सिस्टीम स्त्रियांची मोठी असते. त्या लिम्बिक सिस्टीम मध्ये घटना, स्थळ, काळ याबाबतची नोंद होत असते, बारीक बारीक नोंद असते. म्हणून तुमच्या लक्षात येईल, तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की स्त्रियांचे लक्षात काळ, वेळ, कुठली घटना कुठे कोण काय बोललं, कुठल्या अनुषंगाने बोललं, कोणाचा बर्थडे कधी आहे, जन्म तारीख कधी आहे, त्याचं लग्नाची तारीख काय होती, वेळ ना. आपण सिनेमात पण पाहतो खूप वेळा, आणि आपल्या आयुष्यात पण घडतंही खूप वेळा की नेमका नवरा विसरतो, त्याच्या कुठली तरी तारीख, महत्वाची तारीख विसरलेलो असतो, लग्नाची तारीख विसरलो, लग्नाची अॅनिव्हर्सरी विसरलेली असतो, किंवा साखरपुड्याची अॅनिव्हर्सरी, किंवा तिच्या बायकोचा बर्थडे विसरलेला. बायकोच्या मात्र लक्षात असतं. कारण हे आहे की या लिम्बिक सिस्टीम मध्ये त्याची नोंद लगेच होते आणि स्त्रिया त्या विसरत नाही. त्या लिम्बिक सिस्टीम मोठी असल्यामुळे त्यावरती नोंद ठळकपणे होत असते. पुरुषांच्या बाबतीत ते घडत नाही, आणि त्यामुळे पुरुषाला या सगळ्या गोष्टींचं भान तितकंसं राहत नाही, म्हणून तो या सगळ्या तारखा वगैरे विसरलेला असतो. मगाशी मी म्हटलं की स्त्रिया चालताना, वाहन चालवताना थोडे गोंधळलेले असतात. काही स्त्रियांचं यावर ऑब्जेक्शन असू शकतं, मला माहिती आहे, कल्पना आहे. कारण काही स्त्रिया खरंच खूप सफाईदारपणे वाहन चालवतात, पण त्यांच्या वाहन न चालवण्याला मी काही दोष देणार नाही, कारण तो एक शरीराच्या संरचनेचा पार्ट आहे की जसं डोळ्यामध्ये इन्फेरियर नाही, डोळ्यांमध्ये एक भाग रेटिना आहे. डोळ्याच्या रेटिनामध्ये फरक असतो. पुरुषांच्या डोळ्याचा रेटिना जाड असतो आणि स्त्रियांच्या डोळ्याचा रेटिना पातळ असतो. या रेटिनामध्ये पुरुषांच्या रेटिनामध्ये मॅग्नोसेल्युलर म्हणजे एम सेल्स असतात, आणि स्त्रियांच्या याच्यामध्ये पर्वो सेल्युलर म्हणजे पी सेल्स असतात. आता या सेल्समुळे काय होतं की पुरुषांच्या डोळ्यांच्या रचनेमुळे, या जाड रेटिनामुळे त्यांना रंगांचं आकलन फार होत नाही, रंगांप्रती ते फार आकर्षित नाही होत. मात्र त्यांना वेगाचं आकर्षण जास्त होतं. वेगाचं आकर्षण आहे, आकलन जास्त होतं. वेगाचं आकलन लगेच होतं. वेगाचं आकलन आणि त्याचा परिणाम, आणि यामुळे
वाहन चालवताना पुरुष वाहक पुरुष हे सफाईदारपणे जास्त सफाईदारपणे आपण म्हणू वाहन चालवतात. या उलट पुरुषांना रंगांचं आकलन कमी असतं बघा. त्यांना रंगांचे विविध पोत लक्षात नाही येणार, पण स्त्रियांना ते लक्षात येतात, कारण त्यांच्या डोळ्याचा रेटिना पातळ असतो आणि त्यामध्ये PCS असतात जे रंगांचं विश्लेषण जास्त चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे स्त्रियांना रंगांप्रती आकर्षण असतं. त्यामुळे विंडो शॉपिंग मध्ये सगळ्या वस्तू ह्या स्त्रियांच्या लावलेल्या असतात आणि त्यामुळे आकर्षित होऊन, जसे भुंगे फुलांकडे आकर्षित होऊन मधु रसाकडे आकर्षिले जातात, तसे स्त्रिया त्या रंगांच्या आकर्षणामुळे साडीच्या दुकानात किंवा कपड्यांच्या दुकानात कशाही दिसतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वस्तू या रंगीत असतात आणि नक्षीदार असतात. या उलट पुरुषांच्या वस्तू फक्त काळ्या, पांढऱ्या, ब्राऊन इतकेच शेड्स असतात. सर्वे केला गेले आहे या बाबतीत अनेक, आणि त्यातून हे निष्कर्ष आलेले आहेत. अनेक एक सर्वे केले गेले अमेरिकेत 2013 साली की 1000 नवजात अर्भकांवर, नुकत्याच जन्मलेल्या अर्भकांना मोबाईल दाखवला गेला आणि सुंदर तरुणीचे चेहरे. जे सर्वे करणारे होते त्यांना माहित नव्हतं नवजात अर्भकांचं लिंग कुठलं आहे, आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यांची हालचाल निरखली गेली आणि त्यावरून लक्षात आलं की जे मुलगे होते, पुरुष बालक होते, मुलगे होते, ज्यांचं जेंडर मेल असं होतं, त्या बालकांचं लक्ष मोबाईलकडे जास्त होतं, त्यातल्या हालचालींकडे जास्त होतं. या उलट ज्या मुली होत्या त्यांचं डोळ्यांचं लक्ष त्या सुंदर तरुणींकडे होतं. थोडेसे मोठे झाल्यावर, नंतर शाळेत गेल्यानंतर लक्षात त्यांच्यावर चित्र हे केले, त्यांचा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की या मुलींनी, त्यापैकी 1000 जास्त सगळ्या मुलींनी जी चित्र काढली त्या चित्रातील माणसं ही सन्मुख होती, म्हणजे आपल्याला फेस करणारी होती चित्रातली माणसं. त्यांना विविध, त्यांच्या कपड्यांचे रंग विविध अनेक होते, खूपच अनेक रंगात. या उलट मुलांनी काढलेली चित्र ही तितकीशी आकर्षक नव्हती आणि त्यांच्या चित्रांमध्ये अनेक प्राणी किंवा माणसे ही सन्मुख नव्हती, साइड पोज किंवा बॅक पोज अशी होती, आणि त्यांनी 6 पेक्षा जास्त रंगाचा वापर केलेला नव्हता. हे सगळे कारण होतं. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी, एकतर त्या स्त्रियांना आपण त्यांच्यावर विनोद करतो किंवा त्यांना मूर्ख म्हणून टार्गेट करतो. गंभीर गोष्ट ही आहे की स्त्रियांचा मेंदूचा दोन्ही भागाचा वापर करते आणि उजव्या भागामध्ये या लिम्बिक सिस्टीम मध्ये हळुवारपणा पण नोंदलेला असतो, आणि पूर्ण डाव्या भागाचा वापर जास्त करत असल्यामुळे त्यामध्ये हळुवारपणा थोडासा कमी असतो. स्त्रिया मात्र हळुवार जास्त असतात आणि त्यामुळे त्या जास्त 30 ते 64 वेळा रडतात. आपण त्यांना रडक्या म्हणतो, किंवा एखादा पुरुष जर असेल रडत, हळवा असेल तर त्याला काय बाईसारखं रडतोस असं म्हणत राहतो. एक दुसरा भाग महत्वाचा असा आहे आपल्या मेंदूमधला, इन्फेरियर पॅलेटल लोबल. हा भाग मेंदूतला संख्यात्मक कार्य करतो. त्यामुळे पुरुष विचार करताना लॉजिक्स लावतात, लॉजिक्स की असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल, आणि त्याचा परिणाम हा असा होईल. त्यांचं हे लॉजिक्स प्रमाणे असतं. मात्र स्त्रिया लॉजिक्सने विचार करत नाही, स्त्रिया भावनेने विचार करतात, आणि त्यामुळे त्यांचे निर्णय जे सांगतात ते घेतात, पटकन बोलून जातात, हे नाही हे करायला पाहिजे, ते भावनात्मक दृष्टिकोनातून असतं. आणि तिथे नेमका पुरुषाला वाटतं काय मूर्खासारखं बोलते, असं खूप पुरुष बोलत असं काय वेड्यासारखं बोलतं, काहीतरी काही सांगत असतो, काय पण बोलतात. नंतर कालांतराने लक्षात येतं की अरे यार ती गोष्ट खरी झाली. जे स्त्री, कारण ओशोंचं फार चांगलं विधान आहे या बाबतीत. ओशो म्हणतात, कारण ह्याचं कारण असं होतं की
ही सृष्टी आहे ती लॉजिक्सनी नाही चालत तुमची. आता कोरोना पाहिलं किंवा अनेक पूर आलेले पाहतो चीनमध्ये किंवा आपल्या इकडे पण नेहमी आता केरळमध्ये गेल्या वर्षी आलं. लॉजिक्स नाही लागत आहेत. सृष्टी भावनाशील आहे, त्यामध्ये गणिती कार्य नाही चालत आणि स्त्री हा सृष्टीचा महत्वाचा पार्ट आहे. आपल्याला लक्षातच येत नाही की एक मोठा चमत्कार आपल्या पुढे 24 तास वावरत असतो. एक जीव दुसऱ्या जन्माला जन्म देतो, मला शक्य आहे का पुरुषाला? आपल्याला लक्षातच येत नाही. हे जगातलं 9वं आश्चर्य आहे. आपल्याला झाडाला फांदी फुटताना, एक पालवी फुटताना आनंद होतो, आपण त्या झाडाची काळजी घेतो. पण एक जगत माणूस, जीवन जगणारा माणूस, आपल्या पुढे चालतं बोलतं माणूस, जे दुसऱ्या एक जीव जन्माला घालतं, चालतं बोलतं, हसतं रडतं आणि आपल्याला त्याचा सूर सुटतच नसतं. तर ह्या गोष्टीवर आपण विचार करायला हवा. तर खूप सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. त्यांची संरचना आपल्या समाजात होईल असं मला वाटतं. मेंदूची संरचना अशी असते, एक आपण मला वाटतं एक्सरसाइज आपण करायला हरकत नाही की स्त्री म्हणजे गुंता असं काहींना वाटतंय आणि काहींना ती कविता चुकीचं पण वाटते. तर आपण असं करू की एक 4-5 मिनिटात एक 3 मिनिटं घेऊ आपण आणि एक छोटीशी कथा लिहूया आपण. स्टोरी जी तुम्हाला वाटते एक 7-8 ओळींची, 10 ओळींची, चालेल का? हो हो, जरूर चालेल, जरूर चालेल. चालेल ना? हा, आता आपण आहोत आपण 5:30 वाजून गेले. वेळ झालाय का आपल्याला? हो, आपली वेळ झाली आहे. तुम्ही जर का ती काय जे एक्सरसाइज करायचंय तो सांगितलात तर आम्ही त्यांच्याकडनं करून घेऊ मग. बर बर. हा. तर नाही, हे म्हणजे सर्वेक्षणच सांगतो मग त्याचा ते खूप हे आहेत. ईपी असतात, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतात, म्हणजे ते कथा पुढे कशी जाईल याचा विचार करणारे जे असतात. त्या तुम्ही पाहत असाल तर त्या स्त्रिया आहेत. अनेक मालिकांमध्ये तुम्ही आज पाहत असाल तर पहा, ते आवर्जून नाव पहा, त्या स्त्रिया असतात. ते याचं कारण काय आहे की स्त्रियांना खूप वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अनुषंगाने सुचत असतात आणि त्या फार गुंतागुंतीच्या असतात. म्हणजे एक सर्वे केल्या गेल्या, स्त्रियांना एक गोष्ट रचायला सांगितली स्त्री पुरुषांना आणि त्यामधील जेव्हा त्याचं डिसेक्शन केलं गेलं तेव्हा लक्षात आलं की पुरुषांनी सांगितलेली गोष्ट ही सरळ एक रेषीय होती, तर स्त्रियांनी सांगितलेली लिहिलेली गोष्टी खूप वळणावळणाची, अनेक धक्के देणारी आणि धक्कातंत्रवाले आणि आश्चर्यकारक गोष्टी, अशा अकल्पित गोष्टी सांगणार होती आणि त्यामध्ये अनेक गुंते होते. तर स्त्रियांना त्या गोष्टी लगेच कळतात, सुचतात आणि असं होतं. म्हणून या सगळ्या मोस्टली मालिकांच्या मध्ये स्त्रिया ईपी आहेत किंवा बातम्या सांगणाऱ्या जर स्त्रिया आहेत त्या खूप स्त्रिया आहेत. याचं कारण असं की त्यांना भाषेप्रती त्यांचं ज्ञान जास्त असतं, भाषेप्रती ओढा जास्त असतो. तुम्ही खूप अनेक मालिका, नाटकांमध्ये, सिनेमामध्ये पाहिलं असेल की स्त्री बोलते, तुम्हाला नवऱ्याला सांगते की तुम्हाला कळलं नाही ती काय बोलली, ती बोलली हे की तुम्ही बरे आहात ना, पण त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही मूर्ख आहात का, तुम्ही वेडे आहात का. तर हा जो टोन आहे तो स्त्रियांना बरोबर कळतो. ते ह्या मेंदूच्या संरचनेमुळे आहे. अमिगडेला एक भाग येतो ज्यामुळे खूप पुरुषांना तणावच्या परिस्थितीत पुरुषांना सेक्स करावासा वाटतो आणि तणावाच्या परिस्थितीत नेमकं स्त्रिया नाकारतात. त्यामुळेही खूप अनेकदा विसंवादाचा ठिणगी पडते. पुन्हा सेक्स करताना
पुरुषांचं जे आहे पुरुष दृश्यात्मकतेवर हे करतो, त्याचं लक्ष जे असतं किंवा त्याचा फोकस जो आहे तो दृश्यात्मकतेवर असतो. तर स्त्री आतल्या संवेदना भोगण्याचा प्रयत्न करत असते, त्या सगळ्या उपभोगण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे प्रणयात हे खूप मी संक्षिप्तपणे सांगतोय, त्यामुळे तुम्ही त्याचा जर कुठे वाचलात, अभ्यास केला तर ते खूप सुंदरपणे लिहिलेलं आहे. तर त्यामुळे स्त्रियांचे डोळे प्रणय करताना मिटले जातात आणि पुरुषांचे डोळे मात्र टक्क उघडे राहतात. आपल्याकडे काय झालं की हा अभ्यास न केल्यामुळे, डिटेल अभ्यास न केल्यामुळे, अगदी अरिस्टॉटलने नाकारलं स्त्रियांना, प्लेटोनी नाकारलं स्त्रियांना, चाणक्याने नाकारलं स्त्रियांना, मनूने नाकारलं स्त्रियांना. ताओ ते चिंग म्हणून आहे एक चीनी तत्वज्ञान सांगणारा, त्याचं स्वतःच तत्वज्ञान. तर त्यांनी फक्त अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या की स्त्री ही कशी ही आहे, तिच्यात काय वेगळेपणा आहे, आणि त्याला दुजोरा दिलेलं ओशोंनी दिलेलं. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा, आणि मला वाटतं आत्मिक उन्नयन होण्याचा प्रश्न आहे. आणि तर असं प्रत्येकाला जर वाटलं की स्त्रीविषयी आपल्या घरात आई आहे, बायको आहे, आणि त्यांना समानतेने वागवण्याचं जर झालं तर एकूण आपल्या घरापासून सुरुवात होईल आणि एकूणच समाजाचं उन्नयन होईल असं मला वाटतं. तर इथे मी माझं सेशन कन्क्लूड करतो, आणि थोडासा उशीर झाला, जास्त वेळ घेतला त्याबद्दल माफी मागतो. नाही नाही, अजिबातच नाही. धन्यवाद किरण सर. मी इतरांना एक 5 मिनिटं आपल्याकडे आहेत, तर आपण प्रश्न उत्तर काही घेऊ शकतो का? तर कोणाचे जर का प्रश्न असेल तर प्लीज आपला अनम्यूट करून विचारलात तर विचारा, आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. प्लीज आवाज बंद करा, खिडक्यांमधनं तुमच्या पक्ष्यांचे आवाज, फोनचे आवाज येत आहेत, प्लीज आवाज बंद करा. ऑडिओ बंद. कोणाला काही प्रश्न आहे? हॅलो. हा बोला. हा, गुड इव्हिनिंग मॅम. मला असा प्रश्न विचारायचा आहे सरांना की स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये गुन्हेगारी वृत्तीचे जे प्रमाण आहे ते अधिक असतं, तर याच्या मागे काही कारण? धन्यवाद. ओके ओके ओके. याच्या मागे हेच कारण आहे. पहिली गोष्ट, एक तर आपल्याकडे सगळीकडेच तुम्ही चित्रपट, मालिका पहा, अगदी गोष्टी पहा, आपल्याकडे हिरो जे आहेत ते पुरुष आहेत. पंचतंत्रांमधल्या गोष्टींपासून तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, थोडस एक वेगळ्या परसेप्शनने बघितलं तर पंचतंत्रातल्या गोष्टी, तो कोल्हा आहे, तो सिंह आहे, अगदी प्राण्यांमध्ये तो आहे, पुरुष आहे. मी मगाशी तेच सांगणार होतो तुम्हाला की आपण एक्सरसाइज करणार होतो की आपल्याकडे तो हे ज्यांनी हे केलेले आहेत ना, ते खूप महत्वाचे मानले गेले. सूर्य महत्वाचा, तो सूर्य महत्वाचा आहे, तो चंद्रमा, ती नदी पण नदी आयुष्य फुलवते तुमचं सगळं. तुमचं जगणं जे आहे, तुमचं सगळं जे अँसेस्टर्स पासून पूर्वजांना वाचवलंय, ते नदीकाठी आपण राहिलो म्हणून सगळे वाचवले. पण नदी कॅनॉट बी युअर हिरो. नदीची पूजा नाही आपण करत. आपण सूर्याची पूजा करतो, आपण चंद्राची पूजा करतो, सगळ्यांची पूजा करतो. आपण जे दुर्दैवाने आपल्याकडे जे झालेले आहे, ते सगळ्या देवता या देवी आल्या त्या एक मी म्हणतो ते काही हे नाही, त्यांना एक द्यावंसं वाटलं एक पुरुषांच्या बरोबरीने, म्हणून त्या देवता आलेल्या. म्हणजे एक मी श्लोक सांगेन आणि त्याचं आकलन तुम्ही सांगा की अहिल्या द्रौपदी सीता, असं सगळ्यांनीच सांगितलं हरकत नाही. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा अहिल्या द्रौपदी सीता पंचकन्या स्मरेन नित्यम महापातक नाशम. बरोबर.
तर आता हे महापातक नाशम काय का का होणार, तर या पतिव्रता आहेत. पण मग सावित्री का नाही यामध्ये? सावित्रीचं नाव असायला हवं. या पाच कन्यांमध्ये सावित्री का नाही? ती तर सती सती महासती होती. मग या पाचच कन्या काय, काही कोणाचा गेस आहे का या पाच कन्या काय आहेत? विचार करा. याचं उत्तर फार दुर्दैवाने गंभीर आणि विचित्र आहे. खूप असे प्रश्न माझ्याकडे आहेत, जे आपण तुम्ही फोन करा, आपण विचारू, चर्चा करू. तर याचं उत्तर खूप विचार केलं तर तुम्हाला लक्षात येईल की खूप वेदनादायी उत्तर आहे. तर पुन्हा प्रश्नावर सर, येतो मी की सांगू का गुन्हेगारी. थोडक्यात? हो हो. मला असं वाटतं की ह्या 5 जणी ज्या आहेत त्या पतिव्रता म्हणजे पुन्हा आपण म्हणू शकतो की पुरुष प्रधान संस्कृती असं असेल. आणि सतीनी जरी सत्यवानाचे प्राण हे म्हणजे जसं काही स्त्रीचं कर्तव्यच आहे, म्हणजे पुरुषासाठी किंवा आपल्या पतीसाठी हे करणं. त्यामुळे मला असं वाटतं बेसिक कदाचित असं असावं. सर मला थोडं बोलायचंय. हा बोला ना. हा सर, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. तर आता अहिल्या जी होती तिला तिच्या पतीने श्राप दिला की तू शिळाहून पडशील, बरोबर? म्हणजे ती बरोबर. पुरुष प्रधान संस्कृतीचा बळी गेली. द्रौपदीच्या बाबतीत देखील तसंच झालं की पाचही पती काहीच करू शकले नाही. तिची सर्वांसमोर ज्या तिला अपमान झाला. सीतेचंही त्या बाबतीत झालं की सीतेच्या चारित्र्यावर प्रश्न उत्तर केले गेले, पण सीतेने आवाज उठवलेला कुठे दिसत नाही या बाबतीत. त्याचबरोबर रावणाची पत्नी मंदोदरी हिच्याही बाबतीत असंच झालं की पती चुकीचं कर्तव्य करतोय. मग ह्या स्त्रियांना महत्व का दिलं गेलं, तर आपल्या पतीनेच म्हणजे त्यांनी स्त्रियांवरती आवाज उठवले, श्राप दिले, तर त्या पतिव्रता बनून राहिल्या. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे या काही सती वगैरे महासती वगैरे नव्हत्या आणि त्यांनी गुपचूप पुरुषांचे अन्याय सहन केले, म्हणून त्यांना कुठेतरी देवत्व द्यावं हे पुरुषांनी ठरवलं. तथाकथित त्या तत्कालीन कोणीतरी ज्या लिहिणारे असेल त्या महायोगी महापुरुषांनी महाऋषींनी ठरवलं असेल, आणि म्हणून तो श्लोक आला की अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण महापातक. जे काही ना, अहो त्या 5 जणींचंच आयुष्य तुम्ही महापातक केलं, त्यांचं काय स्मरण करून भलं तुम्ही करणार? तर त्यांना दर्जा देऊन आपलं कुठेतरी मनातलं जे गिल्ट आहे ते घालवण्याचा हा प्रयत्न आहे, असं मला नेहमी वाटत राहिलं. आणि ते त्याला म्हणजे हे तुम्ही सांगितलं हे उत्तर खूपच म्हणजे तेच माझं मत आहे. आणि जिथे जिथे मी प्रश्न विचारतो तिथे याला काही उत्तर मिळत नाही की त्या 5 जणींनी काय असं नेमकं केलेलं आहे की त्यांचं स्मरण विचारला तर तोच आहे की आपल्याकडे नेहमी पुरुष हा हिरो झालेला आहे. स्त्रियांच्याही अनेक स्टोरी आहेत, पण त्यांना देवत्व दिलं गेलं नाही किंवा त्यांना त्या अनुषंगाने तितक्या मोठं केलं गेलं नाही. आपल्याकडे कल्चरच हे आहे की लहानपणापासून मुलाला महत्व द्यायचं आणि त्याला ते तसंच वाढवायचं की तूच करताय. मुलीला करता म्हणून वाढवत नाही ना कुणी घरात. तुला दुसऱ्या घरी जायचं हेच सांगत राहतात. तू या घराची करता पुरुष आहे असं का नाही सांगत मुलीला? कल्चरच नाही आपल्याकडे ती मानसिकताच नाही. मग पुरुषांमध्ये तो अहंकार येतो की मी सगळं करणार, आणि त्या अहंकारातून त्याला जे डिप्रेशन येतं, त्या डिप्रेशन मध्ये हे सगळे गुन्हे घडतात. ते सगळे जे गुन्हे घडलेले आहेत हे सगळे डिप्रेशन मध्ये गेलेल्या माणसांकडून आहे. ते मोलेस्टेशन आणि हे सगळे हे त्याचे वेगवेगळे अनेक कारण आहेत. तुम्ही हा सगळा माइंड जिमचाच कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्ही तो अभ्यास केलेला असेल. त्यामध्ये आपण अधिक खोलात जाऊया नको. तर त्यामुळे मला वाटतं की ते पुरुषी जे आहेत
ते गुन्हे याच कारणामुळे करतात की ते आपल्याकडे त्यांना वाढवलंच तसं गेलंय की तू पॉवरफुल माणूस आहेस, तू रडतोस कशाला, तू ताकदवान बाईला किती दुःख होतं किंवा दुसऱ्या पुरुषाला किती दुःख होतं, त्याला रडूनच देत नाही आपल्याकडे. मग ती आई असेल, बहीण असेल, आपल्याकडे आई पण सांगते, अरे तू काय मुलासारखा मुलगा रडतोस काय मूर्खासारखा. त्यामुळे त्याची जडणघडणच अशी घडते की आपण रडायचं नाही, आपण पॉवरफुल माणूस. मग पॉवरफुल माणूस काय आहे? एकदा तुम्हाला कळलं की तुम्ही हुकुमशाह आहात, तुम्ही पॉवर आहे तुमच्याकडे, तुम्ही कोणालाही समोरच्याला नमवू शकता, आपल्याला जे हवं ते घेऊ शकता, की तू घेऊ लागतो, जे आजकाल दिसतंय. आणखी कोणाला दुसरं काही प्रश्न? हॅलो. हॅलो. हा बोला. हा ताई बोला. हॅलो. हॅलो. आवाज गेलाय बहुतेक. आवाज गेले का? आवाज हम्म. हॅलो. हा बोला ताई. हा 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 बोला. मी गुर्जर सरयू बोलतेय. हा नमस्कार. आपण सांगितलेल्या बारीक सारीक गोष्टी ऐकल्यानंतर असं माझ्या मनात आलं की शाळांमधनं जे सेक्स एज्युकेशन दिलं जातं तेव्हा या बारीक सारीक गोष्टी सांगितल्या तर अधिक चांगल्या तऱ्हेने संसार होणार नाहीत का? नाही, मी थोडा मिस केला, मला एक मध्यंतरी मध्येच फोन आला, तो कट केला. पुन्हा जरा रिपीट करायचा प्रश्न, कोणत्या गोष्टी सांगितल्या गेल्या तर? आपण ज्या मेंदू बद्दलच्या बारीक गोष्टी म्हणजे बाईच्या होय, बाबतीतल्या आणि पुरुषाच्या बाबतीतल्या, बरोबर. तर ह्या तर जेव्हा आपल्याला शाळांमधनं सेक्स एज्युकेशन दिलं जातं तेव्हा सांगितल्या तर लग्न संसार हे जास्त चांगल्या तऱ्हेने किंवा चांगल्या प्रतीचे होणार नाहीत का? अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न, आणि ते व्हायला हवं, पण मला नाही वाटत ते होईल. कारण याचा अर्थ तुम्ही सेक्स एज्युकेशन देताय म्हणजे काय? पुन्हा तुम्ही शरीराचं ज्ञान देताय. तुम्ही सेक्स एज्युकेशन यामध्ये काय सांगणार? तुम्ही शरीर विज्ञान नाही सांगत आहे. आपण आता जे बोललो ते शरीर विज्ञानाबाबत बोलतोय, आणि हो. ते शाळेत जे देणार आहेत ते फॉरेनच्या धर्तीवर, पाश्चात्य शिक्षणाच्या धर्तीवर ते हा. ते शरीर सुखाचं ज्ञान देणार आहे. म्हणजे सेक्स एकूणच मानसिकता असे, त्यामागे हिडन अजेंडा हा आहे की एकूण जे भारतीयांच्या मनात सेक्स विषयी जे आकर्षण आहे ते जे पाश्चात्यांच्या मनात तसं नाही आहे, ते कमी व्हावं आणि ते माणूस रेग्युलर व्हावा. असं कारण त्याचं आहे. आता हा जो पार्ट आहे, म्हणूनच कदाचित असं असावं की माझं बाईच्या कविता, ते मलाही वाटलं नव्हतं इतकं काही. त्याची 4थी आवृत्ती आहे, मोराची बायको हे कथेचं पुस्तक, पण तिसरी आवृत्ती आता येत आहे. त्याचं कारण मला वाटतं तेच असावं की यामध्ये ही कारणं सगळी शोधण्याचा प्रयत्न आहे, विसंवादाचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं ती स्त्री पुरुषांना आवडतात. जेव्हा स्त्री पुरुष नवरा बायको दोघेही फोन करतात, मला असे खूप फोन येतात की आम्ही हे मिळून वाचलं आणि खूप आवडलं आम्हाला आणि काही वेगळंच कळलं आम्हाला. तर मला वाटतं त्यातून ते नकळतपणे माझ्यातून पोचलं. मी काय ते डेलिबरेटली केलं नाही. मला जे लिहिता लिहिता ते आलं, आणि जे जसं होतं लेखकाचं होतं त्याला ते कळलेलं आहे, तो त्याच्या कलाकृतीतून देत असतो, तसं गेलं त्याच्यामुळे. पण हे मला वाटतं व्हायला हवं, म्हणून मी पहिल्या सेशनच्या सुरुवातीलाच ही पुस्तकांची नावं सांगितली जी तुम्ही वाचलं तर. व्हॉट जेंडर्स मॅटर्स असं एक पुस्तक आहे, आणि खूप खूप पुस्तक आहेत यावर. ती जर वाचली तर लक्षात येईल की नेमक्या काय गोष्टी घडतात की त्याच्यामुळे स्त्रिया आणि पुरुषांच्या वागण्यामध्ये फरक पडतो. की असं पण असतं की स्त्रियांच्या मेंदूत एक कॉर्पस कोलोसम नावाचा एक भाग असतो, तो पुरुषांच्या तुलनेत मोठा असतो, आणि तो संदेश वाहिन्यांचं काम जाळं असतं, ते पण मोठं जाळं असतं, आणि ते दोन्ही बाजूला जोडण्याचं जाळं असतं, डाव्या आणि उजव्या बाजूला, आणि पुरुषांच्या याच्या मेंदूमध्ये डाव्या बाजूस आणि उजव्या बाजूस आणि समोरच्या बाजूस.
आता ह्यामुळे आकलन जास्त होतं, रंगाचं किंवा आवाजाचं किंवा स्थळ काळ याचं आकलन जास्त होतं. पण याच्यामध्ये जेव्हा असंतुलन होतं तेव्हा डिस्लेक्सिया नावाचा आजार होतो. हो. आणि तुम्ही पाहाल की स्त्रियांना हे आजार जास्त असतात. दुसरा एक आजार स्त्रियांना जास्त होतो तो म्हणजे स्पॉन्डिलिटिसचा आजार जास्त होतो स्त्रियांना. कारण तो एक गमतीशीर भाग आहे की तुम्ही जर हात मारले तर तुम्ही ऑब्झर्व करा, स्त्रियांना हात मारले तर स्त्रियांची मान संपूर्ण वळते, खांद्यापर्यंत अशी 90 डिग्री मध्ये वळते. पुरुष तसं नाही वळू शकत. पुरुषाचं शरीर ताठ आणि राठ आणि जाड असल्यामुळे पुरुष खांद्यापासून वळतो मागे पाहताना किंवा बाजूला पाहताना. आणि या सवयीमुळे मानेवर जास्त ताण पडल्यामुळे स्त्रियांच्या मानेची हालचाल खूप कोणात होत असल्यामुळे त्यांना स्पॉन्डिलिटिसचे त्रास जास्त होते. म्हणजे खूपच वेगवेगळ्या आणि ह्या गोष्टी आहेत. तुम्ही पुस्तकं वाचलीत, सर्च केल्यात तर त्या अनुषंगाने मी त्या माझ्या कॉलम्स मध्ये ते लिहिले होते या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे ते खूपच लोकांनी धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो सर, मनापासून धन्यवाद तुमचे. मी अनुराधा करकरे बोलतीये. मला थोडंसं समप असं करायचं आहे ह्या सगळ्या तुमच्या सेशन बद्दल की स्त्री आणि पुरुष हे भिन्न आहेत, वेगळे आहेत. त्यांची मेंदूची संरचना वेगळी आहे, त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने वागतात. आणि हे वेगळेपण जे आहे ते म्हणजे उच्च नीचता काही नसून ते वेगळेपण आहे. हे जेव्हा आपल्याला समजायला लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एकमेकांशी कॉम्प्लिमेंटरी वागू शकू असं मला वाटतं. स्त्रिया हा सृष्टीचा भाग, स्त्रिया हळूवार, स्त्रिया रंगनक्षी यांचा आविष्कार, स्त्रिया म्हणजे बारीक सारीक गोष्टींची नोंद, स्त्रिया म्हणजे भावना प्रधानता. या ज्या गोष्टी आपल्या इथे आजूबाजूला स्त्रियांमधले जे काही ज्याला आपण म्हणतो प्लसेस आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष न होता त्याची एक स्ट्रेंथ कशी बनेल हा मला एक इथे मुद्दा उपस्थित करावा असं वाटतोय. तो ह्या अर्थी उपस्थित करावा असं वाटतोय कारण स्त्रिया आजकाल पुरुषांसारख्या होऊ पाहतायत आणि ते किती भीतीदायक आहे खरं तर असं वाटतं मला कायम की स्त्रियांनी स्त्रियांसारखं राहावं आणि स्त्रियांनी पुरुषांसारखा आव आणू नये. कारण समानता आणि असमानता ही मानण्यावरती आहे, कोणी आपल्याला ते देणारं नाहीये. तर ती मानूनच आपण जर का पुढे गेलो तर जास्त चांगल्या गोष्टी समाजामध्ये घडू शकतात असं मला वाटतं पुरुषांचं अनुकरण करण्यापेक्षा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला अशी वाटते इथे की काही गोष्टी ज्या इथे माइंड जिमच्या सदरात असं सांगावं असं वाटतं की स्त्रियांमध्ये पुरुष प्रधानता अधिक आहे याचं भान आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे पुरुषांमध्ये कम्पॅरेटिव्हली ती कमी असेल कदाचित, पण स्त्रियांमध्येच पुरुष प्रधानता अधिक असल्यामुळे स्त्रिया त्या पद्धतीने वागतात आणि कित्येक वेळेला अन्यायाचे बळी त्या ठरतात. तर आपल्यामधली पुरुष प्रधानतेचा एक जाणीव किंवा त्याच्याबद्दलचा एक अवेअरनेस आपल्यामध्ये आला तर कदाचित मला असं वाटतं की आपलं वेगळेपण जपण्याचा आपण खूप चांगला प्रयत्न करू शकतो. आणि ते वेगळेपण म्हणजेच पुरुषांबरोबर राहण्याची ती कॉम्प्लिमेंट आहे असं मला वाटतं. कारण दोघांच्याही मुळे खरं तर समाज घडत असतो आणि त्या समाजातला एकाला निम्न स्तरावर ठेवणं आणि एकाला उच्च स्तरावर ठेवणं हे काही बरोबर नाही. त्यामुळे एकाच पातळीवर दोन भिन्न लोक जर का ऑपरेट होत असतील, काम करत असतील तर ती जास्त चांगली असू शकते असं मला वाटतं. जसं आगरकर म्हणायचे कायम की स्त्री आणि पुरुष जिथे एकत्र काम करतात तिथे एनर्जी म्हणजे ऊर्जेचा स्रोत हा अधिक असतो आणि कामाची क्वालिटी खूप चांगली असते जेव्हा ते एकत्रपणे समजून कामं करतात त्यावेळी. आणि मग तसंच आपलं घर का नसावं, तसंच आपला आजूबाजूचा समाज का नसावा आणि तसंच मग एकूण सगळंच आपलं
विश्व का नसावं असा पद्धतीने आपण ते पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. आज किरण येले आपल्याकडे आले आणि त्यांनी किती छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला सांगितल्या की ज्या काही आपल्याला माहितीच नव्हत्या, की का असं असतं, का अशा स्त्रिया वागतात, का पुरुष असे वागतात, का स्त्रिया गोंधळलेल्या असतात ड्रायव्हिंग करताना. हे छोट्या छोट्या गोष्टी खूप रंजक पद्धतीने त्यांनी सांगितल्या. त्यांच्या कविता तर खूप सर हृदयाला भेटल्या. स्पेशली रांगोळी ही कविता आणि सुरमई ही कविता खूपच हृदयाला भिडणाऱ्या होत्या त्या. आणि आवडेल परत एकदा जेव्हा आम्ही फिजिकली हा उपक्रम जेव्हा राबवायला सुरुवात करू तेव्हा प्रत्यक्ष तुम्हाला बघून आम्हाला जास्त बरं वाटेल आणि मजा येईल जास्त त्या सेशनची असं मला वाटतं. तर सर परत एकदा पुन्हा एकदा आपण भेटूया थोड्या दिवसांनी. पण आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि सर्व माइंड जिमच्या प्रेक्षकांना पण मनापासून धन्यवाद. परत एकदा सूचना सांगते की उद्या तुम्हाला एक फिल्म 20 मिनिटाची शॉर्ट फिल्म पाठवणार आहे. ती शॉर्ट फिल्म बघून जे जे प्रश्न उपस्थित होतात ते त्या मेसेजच्या खालती लिहिलेल्या ईमेलवर किंवा व्हॉट्सॲप नंबरवर ते प्रश्न पाठवा. पुढल्या सदरामध्ये आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. सो मनापासून सगळ्यांना धन्यवाद. किरण सर परत एकदा धन्यवाद आणि परत नक्की भेटूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.